हम्म. श्री गुरुदेव दत्त. श्रीमद भगवद्गीतेच्या 9व्या अध्यायावर आपलं प्रवचन सुरू आहे. त्यातला हा 27वा श्लोक आहे. उच्चैः श्रवसमश्वानां विद्धि मां मृतोद्भवम् ऐरावतं गजेन्द्राणां नराणां च नराधिपम्. उच्चैः श्रवसमश्वानां विद्धि मां मृतोद्भवम् ऐरावतं गजेन्द्राणां नराणां च नराधिपम्. तेव्हा भगवान सांगतात की उच्चैः श्रवसमश्वानां विद्धि. विद्धि म्हणजे जाण. हे अर्जुना, तू काय जाण? तर अश्वांमध्ये म्हणजे घोड्यामध्ये मी उच्चैश्रवा नावाचा अश्व आहे असं समज. उच्चैश्रवा नावाचा अश्व आहे असं समज. आणि उच्चैश्रवा हा जो अश्व आहे, घोडा आहे, तो समुद्र मंथनातून प्रगट झालेला आहे. देव आणि असुर यांचं समुद्र मंथन, त्यांनी समुद्र मंथन केलं आणि त्याच्यामधून जे 14 रत्न निर्माण झाली, त्यातला हा उच्चैश्रवा नावाचा घोडा म्हणजे अश्व प्रकट झाला. आणि हत्तींमध्ये मला राजा ऐरावत असे समज. हत्तींमध्ये मी ऐरावत आहे आणि मनुष्यांमध्ये मी राजा आहे असं मला समज. तेव्हा उच्चैश्रवा, उच्चई आणि श्रवा असे 2 शब्द आहेत. उच्चई आणि श्रवा असे 2 शब्द आहेत. याचे उच्च म्हणजे उंच, सर्वांना माहिती. उच्च म्हणजे सर्वश्रेष्ठ, उंच, सर्वोत्तम, किंवा ज्याने सर्वोच्च यश संपादन केलेलं आहे. काय? ज्यांनी सर्वोच्च यश कुठेतरी संपादन केलं आहे, कुठल्या तरी याच्यामध्ये संपादन केलं आहे, त्याला काय म्हणतात? उच्चई श्रवा, किंवा जो यशाच्या शिखरावर आहे. असे अनेक लोक असतात निरनिराळ्या याच्यामध्ये, फील्ड्समध्ये ते यशाच्या शिखरावर असतात असं लोक म्हणतात. आणि श्रवा म्हणजे श्रवण करणे. आता इथे क्षेत्र कुठलं? इथे क्षेत्र बदललं. इथे उच्च क्षेत्र कुठलं? तर श्रवण करणे हे उच्च. सर्वश्रेष्ठ कोण आहे म्हणले? श्रवण करणारा, ज्याची श्रवण करण्याची शक्ती अत्यंत उच्च आहे, उच्च दर्जाची आहे. म्हणजे ज्याला श्रवण करता क्षणीच यथार्थ ज्ञान होतं. इकडे श्रवण केलं आणि तिकडे त्याला यथार्थ ज्ञान झालं, असा जो सद्गुरूंचा शिष्य तपश्चर्यावान असतो, त्याला जास्त सांगत बसावं लागत नाही मला. त्याला तो एक पाठी असतो. एकदा त्याला सांगितलं की त्याला कळतं बरोबर ज्ञान. आणि काही लोकांना कितीदा सांगितलं, 100 वेळा 1000 वेळा सांगितलं तरी त्याला ज्ञान कळत नाही मला. तर उच्च श्रवा म्हणजे असा शिष्य की ज्याने श्रवण करता क्षणीच त्याला यथार्थ ज्ञान होतं. आणि श्रवस म्हणजे शब्द. श्रवस याचा अर्थ शब्द. हा आंतरिक शक्तीचा द्योतक आहे. बाहेरचं श्रवण हे श्रवण शक्ती किंवा श्रवस ज्याला असं म्हणतात वेदांमध्ये, तर 2 भाग आहे म्हणतात, आंतरिक आणि बाहेर. कानाला बाहेरून ऐकायला येत. आता आमचं प्रवचन सुरू आहे तर बाहेरून सर्व श्रवण करतायत. बाहेरून श्रवण करणारे इंद्रिय आहे, इंद्रियाने श्रवण करतायत. परंतु बोध हा अंतर इंद्रियांना होतो. श्रवण हे बाह्य इंद्रिय आहे. पण तू श्रवणातून ते ज्ञान आत जातात तेव्हा हृदयामध्ये मन, बुद्धी, चित्त आणि जाणीव इथपर्यंत ते ज्ञान जातं म्हणा. याला अंतरिंद्रिय असं म्हणतात. आणि श्रवा म्हणजे श्रवण करणं म्हणजे काय? तर नुसतं बाह्य इंद्रियांनी श्रवण करणं असं नाही. नळी फुंकिली सोनारे इकडून तिकडे गेले वारे असं नाही. तर ते श्रवण करता क्षणीच ते त्याच्या मन, बुद्धी, चित्त एवढं शुद्ध आहे की तिथे ते ग्रहण केलं जातं. तेव्हा हा आंतरिक शक्ती आहे म्हणाली. ही आंतरिक शक्ती शिष्याची, भक्ताची
ही जसजशी वाढत जाते तसतसं त्याला ज्ञान होत जातं. मनाची शते ऐकता दोष जाते, दोष एकीकडे जातात. मती मंदते साधना योग्य होती. आणि किती मतिमंद असला तरी तो साधनाला योग्य होतो, कारण त्याची आंतरिक शक्ती मन बुद्धी चित्त याची शक्ती वाढत जाते ना. मनाची शते ऐकता दोष जातात. मती मंदते साधना योग्य होती. सडे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी. मग ज्ञान वैराग्य आणि सामर्थ्य अंगात चढत जात. ज्ञान जसं कानातून, सद्गुरूंचं ज्ञान जसं कानातून हृदयात उतरत जात, तसं चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य चढत जात. परवा आमच्याकडे कोणी आले, आम्ही 2 तास 2.5 तास बोलत होतो. बोलता त्यांना एकदम झोप आल्यासारखं वाटलं. आम्हाला लक्ष येत होतं त्यांच्याकडे, त्यांना झोप येत होती. आणि असं करता तरी ते ऐकत होते. मग मी काय आधी बोललो नाही. पण बऱ्याच वेळाने त्यांना म्हटलं की मला झोप येते का, तेव्हा ते जागृत झाले. झोप नाही म्हणले. सद्गुरू काय सांगू, तुमच्या बोलण्याने म्हणले माझ्या ठिकाणी असा प्रकाश दिसायला लागला, निळा प्रकाश. त्या निळ्या प्रकाशात तुम्ही बसलेले आहात आणि एवढं ते छान होतं म्हणले. इकडे असं हृदयात एकदम असं गारवा, एकदम थंडावा होता म्हणाले. आणि इकडे डोक्यामध्ये थंडावा आणि तुमची मूर्ती दिसत होती. आणि म्हणून मी त्याच्यात एवढं गुंग झालेलो होतो. आणि तुम्ही जेव्हा म्हणाले की तुम्हाला झोप आली का, तेव्हा मी ती धुंदी उतरली म्हणाले काय, आणि मी भानावर आलो. तेव्हा म्हणले या ज्ञानाचा एवढा इफेक्ट आहे. काय ज्ञानाची एवढी शक्ती आहे की ती आत जाते म्हणले. मन बुद्धी चित्ताला ती हे करून टाकते आणि समाधी लावून टाकते म्हणा. एरवी समाधी लागणार नाही, पण सद्गुण बोलायला लागले की ते 1-1.5 तास 2 तास मध्ये आमचं किरण त्यांनी फोन केला होता. आम्ही 1-1.5 तास जवळ बोलू, 1.5 का 2 तास. मग ते म्हणले सद्गुरूंचं प्रवचनच झालंय. एवढा त्यांना आनंद झाला. तेव्हा याला श्रवण ही जी शक्ती आहे म्हणा, ही आंतरिक शक्ती आहे. श्रवण करणं, ऐकू येणे बाहेरची शक्ती, पण ते हृदयात जाऊन मन बुद्धी चित्त यांनी व्याप्त करून टाकणं याला आंतरिक शक्ती असं म्हणतात. आणि ती शक्ती जी आहे ती फार पॉवरफुल आहे असं. म्हणून श्रीकृष्ण निरंतर अर्जुनाला सांगतात की अरे बाबा, माझ्या ज्या विभूती आहे म्हणा ते तू ऐक. म्हणजे ते माझी विभूती काय आहे, तर उच्चै श्रवा नावाचा अश्व आहे. पण ते अश्वाचं प्रतीक, अश्व हे प्रतीक आहे कशाचं, उच्चै श्रवा. मी सर्व घोड्यांमध्ये उच्चै श्रवा नावाचा घोडा आहे. पण हे प्रतीक आहे. काय काय गोष्टी आपल्या वेदांमध्ये किंवा पुराणांमध्ये कथेच्या रूपाने सांगितल्या आहेत, पण ते लोकांना लक्षात येत नाही. ते घोडाच समजतात. अरे घोडा तर आहे, तोही खरा आहे. ती कथाही खरी आहे, कथाही झालीच आहे, ती काही खोटी नाही म्हणा. ते त्याचं प्रतिबिंब आहे. त्या ज्ञानाचं आंतरिक याचं बाह्य प्रतिबिंब आहे. आणि बाह्य आणि आंतर असं सारखा खेळ चालू असतो. म्हणजे बाह्य श्रवण केलंच पाहिजे. बाह्य एकाग्रतेने श्रवण केलं तर आंतरिक शक्ती निर्माण होईल. आणि आंतरिक शक्ती निर्माण झाल्या तर त्या बाह्य प्रगट होतील. असं दोन्ही आहे, अंतर्बाह्य. बाहर भीतर राम, बाहर असं कबीर म्हणतात. बाहर भीतर राम, बाहर भीतर राम. म्हणजे बाह्य आणि आंतरिक दोन्ही आहे. श्रवस या शब्दाचा अर्थ श्रु धातू आहे. श्रु धातूचा विस्तार दर्शवतो. श्रु धातूचा विस्तार केला आणि श्रु धातूचा विस्तार केल्यामुळे श्रुतीने कानाने श्रवण केलेला शब्द नुसतं ग्रहण करणे एवढ्या पुरतं मर्यादित नाही, त्याचा विस्तार झाला श्रुती, वेदांच्या श्रुतीमध्ये. आणि त्यांनी सांगितलं श्रुतींनी की धातूच्या अर्थाचा विस्तार होऊन जो श्रव धातू झाला तो केवळ ज्ञानेंद्रियाने ग्रहण केलेल्या बाह्य विषयांचा नाही म्हणा. ज्ञानेंद्रिय कर्ण हे कानामध्ये ऐकायला आला, हे ज्ञानेंद्रिय आहे म्हणा. त्यांनी ग्रहण केलं ते नाही म्हणा. एवढ्या पुरतं मर्यादित नाही. नेत्रेंद्रिय हे ज्ञानेंद्रिय. तेव्हा याने पाहिलं तेवढ्या पुरत ते मर्यादित नाही.
तर ती पाहिलं, ती ज्योती आंतरिक गेली. आंतरिक ज्योतिषामुळे तुम्ही बघितलं, बघायचं सांगितलं की तो द्रष्टा आहे आत बसलेला, तो बघतो. अरे नेत्र बघत नाही म्हणाले, कान ऐकत नाही, तो द्रष्टा त्याला ऐकायचं असते. तो आत्मा, आत्मा तो द्रष्ट्याचं रूप घेऊन बसलेला असतो आणि तो ऐकतो. त्याच्या ज्योती, आंतरिक ज्योतीमुळे, आंतरिक शक्तीमुळे त्याला कानाला ऐकायला येतं, डोळ्याला दिसतो, काय त्याला बुद्धीला बोध होतो. म्हणून श्रवस शब्दाचा सर्व प्रकारच्या आध्यात्मिक शक्तींचं द्योतक आहे श्रवस म्हणजे वेदामध्ये श्रवस ही ज्योतिर्मयी बृहद वस्तू. बृहद म्हणजे वाढणं, वाढत 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 जाणं, वाढता वाढता वाढे वाढे वेले सूर्यमंडळा शून्य मंडळा. तेव्हा म्हणले ब्रह्म हे वाढणार. ब्रह्म त्यालाच म्हणतात ब्रह्म. का म्हणतात तर ते वाढत वाढत जाणारी गोष्ट आहे. बृहद पासून बृहद हा शब्द आला. बृहद म्हणजे वाढणारी वस्तू, त्याचा विस्तार होत जाणार. म्हणून श्रवण म्हणजे नुसतं कानाने असं नाही. श्रवण हे आंतरिक आहे आणि ते आत श्रवण झालं, कानाने श्रवण झालं की आत मनन, चिंतन, निधिध्यासन असं वाढत वाढत जात, विस्तार होतो. असं ज्ञानी लोक सांगतात. असं श्रवस या शब्दाचा असा ज्ञानी लोक सांगतात की तो बृहद आहे, त्याचा विस्तार होतो. म्हणून ज्ञानाचा एवढा विस्तार होतो. म्हणून आम्ही एवढं बोलतो. एवढं का बोलतो? गीतेवर एवढं प्रवचन कुठे बोलतो? आता हे तुम्ही गीतेच्या कुठल्या पुस्तकात बघाल तर ते काय नाही, 2 मिनिटात त्यांनी हे केलेलं आहे की असा काय घोडा होता, हे घोड्याचं नाव आहे, बस एवढंच. आणि हे समुद्र मंथनात हा घोडा निघाला. देवदैत्यांनी मंथन केलं आणि त्यातून घोडा निघाला. त्याचं नाव उच्चैश्रवा. बस याच्या पलीकडे काय. परंतु ज्ञानी लोक काय सांगतात, एका वेदमंत्रामध्ये असे लिहिले की आंतरिक समुद्रात चालणारा हिरण्मयी नौका आहे. वेदात काय उल्लेख केलाय याचा, की आंतरिक समुद्र म्हणजे कोण? मन, बुद्धी. मनाच्या समुद्रात लाटांवर लाटा येतात, लाटांवर लाटा येत असतात. मनुष्य विचार करत असतो. परंतु सद्गुरूंचा बोध जो आहे तो काय आहे, या आंतरिक समुद्रांमध्ये त्या लाटांवर असणारी हिरण्यमयी नौका आहे. म्हणजे सोन्याची नौका आहे. त्याच्यात त्या नौकेमध्ये सद्गुरू बसले आहेत, आपण त्या नौकेमध्ये बसलो. आणि ही हिरण्यमयी नौका हिरण्यमय कोशातून उत्पन्न झालेल्या ज्योतीची धारा आहे. आणि या हिरण्यमयी नौका कशी निर्माण झाली तर हिरण्यमय कोशातून निर्माण झाली. आणि हा हिरण्यमय कोश म्हणजे काय? तो आत्मा. तो आत्मा म्हणजेच परमात्मा, तोच हिरण्यमय कोश आहे म्हणा. आणि त्या कोशातून निर्माण झालेल्या ज्योतींच्या धारा ज्या आहेत, मनुष्याच्या मनातून संसाराच्या लाटाच्या लाटा बाहेर येतात. आणि सद्गुरूंच्या ठिकाणी त्या आत्मस्वरूपातून ज्योतीच्या हिरण्य ज्योतीच्या धाराच्या धारा बाहेर येतात. आणि म्हणून सद्गुरू त्या, आता मगाशी पद म्हटलं ना काय, सद्गुरु रूपी जो सद्गुरु नाम जहाज को धरिए, भव सागर में क्यों डूबत है, भव सागर में क्यों डूबत है, सद्गुरु नाम जहाज को धरिए, धन यौवन पर मान न करिए, जाके सतगुरु चरण धरी. असं शांत पत्तीने म्हटलं. तर म्हणाले, आणि तोच विषय इथे आहे म्हणले की हे जे जहाज आहे म्हणाले, हे सद्गुरूंचं कार्यरूपी जहाज आहे. हे काय आहे? त्या हिरण्यमय कोशातून निघालेल्या ज्योतीच्या धारा आहे. हे कार्य म्हणजे साधी गोष्ट नाही. हे ज्ञान सद्गुरू देतात, हे साधी गोष्ट नाही म्हणले. नाही याचंही प्रवचन ऐकलं, त्याचे ऐकलं, ते असं म्हणतात, हे असं म्हणतात. अरे चुलीत घाल म्हणले ते सगळं काय, हे वेगळं आहे. हिरण्यमय ज्योतीची धारा आहे.
म्हणून अग्नी, इंद्र, सोम असे शब्द वेदांमध्ये, अग्नी, इंद्र, सोम असे शब्द. अग्नी म्हणजे ज्ञान. अग्नी म्हणजे काय? अग्नी म्हणजे ज्ञान. आणि इंद्र म्हणजे क्रिया. कारण इंद्र हा स्वर्गात राहून स्वर्गाचा राजा आहे. आणि या सृष्टीवरही त्याचा अधिकार चालतो, स्वर्ग आणि सृष्टी. आणि म्हणून त्याला आपण हवन करतो, इंद्राय स्वाहा, इदम इंद्राय इदम नमः असं. आणि तो प्रसन्न होऊन पाऊस पडतो, आपल्या काम पूर्ण करतो. तर इंद्र म्हणजे करणारा, क्रियेची देवता. ही क्रियेची देवता आहे. आणि सोम ही भावाची देवता, एकदम शांत. सोम म्हणजे एकदम शांत. चंद्र म्हणजे शांत करणारा, भाव निर्माण करणार. चंद्राला बघितल्याबरोबर कसं वाटतं? उगवला चंद्र पुनवेचा, मम हृदयी काय दरिया उसळला प्रीतीचा, असं काय म्हणतात. त्या चंद्राला पाहिल्याबरोबर हृदयामध्ये काय प्रीतीचा दर्या उसळला. म्हणजे सोम म्हणजे काय? चंद्र म्हणजे प्रेम. चंद्र म्हणजे प्रेम, म्हणजे भावना. भावबळे आकळे. ईश्वराला भावबळाने आकळायचं असतं, भावबलाने तो आकळ. आणि क्रिया म्हणजे कर्मयोगानी, म्हणजे इंद्र देवता हवन करायचं असतं. आणि ज्ञान, अग्नी म्हणजे ज्ञानाची देवता, ज्ञानाग्नी. काय जपयज्ञ हे म्हणजे तर म्हणजे ह्या तीन धारा आहेत. म्हणजे अमृतधारा, आज्ञापासून या 3 अमृतधारा निघाल्या. कुठल्या? अग्नी, इंद्र आणि सोम. ओम सोमाय स्वाहा असं आपण करतो. अग्नी, इंद्र आणि सोम. अग्नी काय? अग्नी म्हणजे हा ज्ञान स्वरूप, ज्ञानाग्नी आहे. त्याच्यानंतर इंद्र म्हणजे हा क्रियेची देवता, क्रिया आहे म्हणा. इंद्र सगळ्यांवर शासन करतो. आणि सोम हा सर्वांना शांत करतो आणि प्रेमाची भावना निर्माण करतो, प्रेमाचा भाव निर्माण करतो आणि भक्ती घडवून घेतो. या तीन धारा आहेत कुणाच्या? आत्म्याच्या. अरे या 3 धारांना पकडल्याबरोबर तू आत्मस्वरूप झाला, आत्म्याकडे गेलात. म्हणजे आत्मा कसं जाणायचो? आत्मस्वरूप कसं व्हायचो? आणि या 3 धारा पकड म्हणाल. आणि या 3 धारा कुठे पकडायच्या? तर म्हणजे या सद्गुरूंच्या कार्यातच आहे. ज्ञानाची धारा जी आहे, अमृतधारा, ती सद्गुरूंच्या प्रवचनात आहे, त्यांच्या ग्रंथात आहे, त्यांच्या व्हिडिओमध्ये आहे, ती त्यांच्या सत्संगतीत आहे. ती ज्ञानाची धारा तिथे पकड, अमृतधारा. म्हणजे तू अग्नीची धारा पकडली. त्याच्यानंतर दुसरी धारा अमृतधारा म्हणजे क्रियेची, इंद्र. क्रिया म्हणजे कर्मयोग, होम हवन, सर्व काही जे आपलं आहे ते सद्गुरूंना अर्पण करणं. तन मन धन सर्व काही सद्गुरूंचं आहे असं म्हणून त्यांना अर्पण केलं. अर्पण करणं याला काय म्हणतात? याला म्हणजे ही धारा, ज्याला इंद्र असं म्हणतो, क्रियेची धारा. आणि तिसरी सोमाची धारा म्हणजे आपल्या ठिकाणी भाव असतो. आज संग्राम आम्हाला म्हणतात, सद्गुरू संग्राम असणं त्याचं ना. हो, संग्राम मिटके, मग त्याचं नाव थोडा नाही होत. संग्राम मगाशी फोन आला होता, सद्गुरू तुमच्यामुळे हे झालं. त्याला काय तसा त्याच्या जीवनात प्रसंग चांगला घडला, आनंदाचा घडला. थोडा सद्गुरू सगळं तुमच्यामुळे होतो, हे सगळं नाही तर काय होत नाही. अरे हो, मलाही म्हणलं असंच वाटतं, माझ्यामुळे नाही पण परमेश्वराच्या कृपेने सगळं घडत असतं. आता तुमचा भाव बरोबर आहे, पण असं घडतं खरं, पण आम्ही असल्यामुळेच घडतं, इतर कोणी असत नाही घडणार. हे तेवढंच आहे आपल्याला, की आम्हाला इथे बसलं आमच्या सद्गुरूंनी, आम्हाला निमित्त केलं म्हणून ते घडतं. ते आमच्या हृदयात बसले म्हणून. या सर्व धारा, प्रेम, भक्ती, ज्ञान
या 3 धारा आहेत. ज्ञान ज्योती या ज्या धारा, हिरणमयी धारा ज्योती, हिरणमयी दोरी, हिरणमयी नौकेतून निघणाऱ्या, हिरण्यमय कोशातून निघणाऱ्या ज्योतिर्मय धारा, असं वेदांमध्ये वर्णन केलंय. वेदांमध्ये असं वर्णन केलं याचं, या सद्गुरूंच्या कार्याचं. म्हणून तो म्हणाला की सद्गुरू झाला बाबा, कारण त्याचा भाव आहे, तो भावाने एवढा भरलेला आहे आणि नेहमी त्याच भावाने तो असतो. आणि त्याच्यामुळे त्याला ही भावाची धारा आहे. म्हणून भावसरिता असं आमच्या याला नाव दिलं. भावसरिता काय, ती भावाची धारा आहे, अनुभव येतो. सो म्हणजे शांत, चंद्राची धारा आहे. म्हणून आत्मानुभव घेण्यासाठी या धारा कुठून निघतात, त्या आत्म्याच्या ठिकाणी. आणि आत्म्यालाच हिरण्यमय कोश असं म्हणतात. त्या आत्म्याच्या आंतरिक धारा प्रवाहाचा अनुभव घेण्यासाठी किंवा त्याद्वारे आत्मानुभव घेण्यासाठी बाह्य तप आणि साधनं करणं आवश्यक आहे. ही बाह्य तप आणि साधनं कुठे होतात, सद्गुरूकडूनच प्राप्त होऊ शकतात. सद्गुरूच हे साधनं देऊ शकतात. ज्ञानाने सद्गुरूंच्या मुखातून श्रवण केलेल्या ज्ञानाने प्रगट होतो आणि निरंतर प्रज्वलित होत राहतो. तर क्रियाशक्ती सद्गुरूंच्या कार्यात नित्य निरंतर सेवारत राहायला पाहिजे. नाही कशाला करायचं, आपल्या संसारात चालू आहे, नाही याच्यामुळे मला वेळ मिळाला नाही, त्याच्यामुळे मला वेळ मिळाला नाही, मग इकडे गावाला गेलो, मग तिकडे झालं, मग हे झालं ना, मग ते झालं. अरे तर म्हणाले काही उपयोग नाही. निरंतर प्रज्वलित नाही राहणार म्हणजे ही धारा. क्रियाशक्ती निरंतर राहणार नाही. क्रियाशक्ती सद्गुरूंच्या कार्यात निरंतर कार्यरत सेवारत राहिल्यामुळे प्राप्त होते आणि ही धारा अशी प्राप्त होते. तसेच भावाची शक्ती, भावधारा, सद्गुरूंच्या निरंतर सेवेनी, सहवासानी, संगतीनी जे प्रेम मिळतं त्यानेच ही भावधारा प्राप्त होते. ही आत्म्याच्या 3 धारा आहेत आणि वाढत जाते. सद्गुरूंच्या कार्यात म्हणून सांगतात की अश्वामध्ये मी उच्चई श्रवा नावाचा अश्व आहे. म्हणजे काय आहे, म्हणजे हेच आहे म्हणाले. उच्चई श्रवा हा अश्व म्हणजे मी सद्गुरूंच्या कार्यात अश्व आहे. युद्धात जसं अश्व असतो, युद्धात युद्धवीर कशावर बसतात, त्या अश्वावर बसतात आणि ते लढाई करतात आणि युद्धात जय प्राप्त करतात. कारण काय, अश्व हा सोयम जगती विदितो, धैर्य दाक्षिण्ययुक्त, त्या ठिकाणी धैर्य आहे, दाक्षिण्य आहे, दक्षता त्याच्या ठिकाणी. तसा सद्गुरूंचा भक्त एकदम दक्ष पाहिजे. काय, त्याच्या ठिकाणी धैर्य पाहिजे. तेव्हा तो सद्गुरूंच्या कार्यात, आणि चपळता पाहिजे. चपळ त्या वारुला स्ववश करण्यास वार सजतो, असे आमचे कवी. तेव्हा चपळता पाहिजे, दक्षता पाहिजे, धैर्य पाहिजे. हे सर्व शिक्षण कुठे मिळतात म्हणजे सद्गुरूंच्या कार्यात. आणि याच्यामुळे आत्मशक्तीच्या कार्यशक्तीचा अनुभव होतो, आत्म्याच्या कार्यधारेचा अनुभव होतो. म्हणून सद्गुरू कार्यात अश्वाप्रमाणे धन्याशी अत्यंत प्रामाणिक आणि एकनिष्ठ. तो अश्व कसा असतो, तो सरदार असतो किंवा सैनिक असतो, त्याच्याशी अत्यंत प्रामाणिक आणि अत्यंत एकनिष्ठ असतो. दुसरा कोणी बसला त्याला फेकून देतो. तसा अत्यंत उच्च भक्तिभावाची, असं प्रामाणिक सद्गुरूची प्रामाणिक आणि एकनिष्ठ राहिले असताना उच्च अशा भक्तिभावाची प्राप्ती होते. आणि या 3 शक्तींनी आत्मानुभवाची प्राप्ती होते. असं उच्चैश्रवा या शब्दाचा गूढार्थ आहे. हा गूढार्थ आहे म्हणजे, हा गूढार्थ कोणाला कळत नाही. उच्चैश्रवा अश्वाचं नाव आहे नाही, त्या अश्वाच्या निमित्ताने भगवंताला काय सांगायचं आहे की अरे असा अश्वाप्रमाणे तू सद्गुरूच्या कार्यात या 3 धारांचा, आत्म्याच्या 3 धारांचा अनुभव घे. त्याच्यानंतर भगवान सांगतात, ऐरावतम गजेंद्राणाम, मी गजेंद्रामध्ये गजांचा राजा, हत्तींचा राजा, त्या माझं नाव ऐरावत. तो ऐरावत सर्वश्रेष्ठ, हत्तींमध्ये सर्वश्रेष्ठ तो ऐरावत मी आहे असं समज, असं भगवान सांगतात. आता बघा, प्रत्येक देवतेचं एक एक वाहन असतं. भगवान विष्णूचं वाहन आहे गरुड, भगवान शिवाचं वाहन आहे नंदी, गणेशाचं वाहन आहे उंदीर, दुर्गा मातेचं वाहन आहे सिंह,
सरस्वती देवीचं वाहन आहे हंस, लक्ष्मी देवीचं वाहन आहे घुबड, इंद्रदेवाचं वाहन आहे ऐरावत, ऐरावत नावाचं. आणि याच्यातही अर्थ आहे, नुसतं ते काही वाहन आहे असं नाही. वाहन काय करतो? वाहन म्हणजे वाहून नेणे. आता कुठेही जायचं असं आपल्याला तर आपण वाहनातून जातो, कॅब मधून जातो, नाहीतर गाडीने जातो आपल्या, नाहीतर सायकलने जातो, नाहीतर पायी जातो. हे वाहन आहे म्हणजे सगळे सर्व वाहन आहे. वाहन म्हणजे एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणून वाहून नेणारं, त्याला वाहन म्हणतात. आणि त्याच्यावर आपलं प्रेम असतं. आपल्या सायकलवर किती प्रेम असतं. एखादी सायकल पूर्वी असेल तर दुसऱ्याला हात लावू द्यायचा. आपला घोडा असेल त्याला हात लावू द्यायचा. आपलं कार असेल त्याला कोणी हात लावू द्यायचा. आमचे संजीव चव्हाण आहे ते, त्याला म्हटलं मग तुमची गाडी आपण दुसऱ्या, तुम्हाला वेळ नसेल मग आपण, नाही 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 सद्गुरू मीच घेऊन जाणार तुम्हाला. काय आमचे किरण मुळे ते म्हणलं सद्गुरू आम्ही तुम्हाला घेऊन जाणार. तर म्हणले हे आपलं वाहन आहे, म्हणले सद्गुरूचं वाहन आहे. तेव्हा त्या देवतेचं तसं वाहन, सद्गुरूचं वाहन काय, हे गाडी आहे. तेव्हा भगवान शिवाचं वाहन का, नंदी का आहे? तो म्हणले तो नंदी त्या भगवंताची भक्ती करतो आणि तो नंदी म्हणजे एकदम बलवान आहे. म्हणजे भगवान शिवाचं वजन पेलून, आणि नंदी हा बलवान आहे. तो नंदी सैन्याचा सेनापती आहे. भगवान शिवाचं जे सैन्य त्याचा सेनापती नंदी आहे. तेव्हा त्यांचं वाहन हा नंदी आहे. गणेशाचं वाहन उंदीर आहे, कारण गणेश हे बुद्धीचे देवत आहे. आणि बुद्धी म्हणजे सूक्ष्म पाहिजे, कुठल्याही विषयात एकदम पटकन जाता आला पाहिजे, पटकन. आणि म्हणून श्री गणेशाने उंदीर कसा पाचवा उंदीर म्हणतात, तो कुठून गेला काही कळत नाही, कुठे भोग नाही काही नाही. आणि असं असताना तो उंदीर ना कुठे गायब झाला कळत नाही. हो, पूर्वी आमच्याकडे असे उंदीर यायचे आणि कुठे गायब झाला कळायचे नाही. तर इथं काहीच नाही, बीड नाही, काही छोटस भोग पण नाहीये तरी पण अहो तो छोट्याशा अगदी सूक्ष्म भोगातून निघून जातो, असं त्याचं आहे. आणि म्हणून गणेशाने आपलं वाहन ते केलं, अगदी सूक्ष्म ठिकाण असेल तिथे गेला पाहिजे, आपल्याला घेऊन, आपल्याला वाहन करून घेऊन गेला पाहिजे. दुर्गा मातेचं वाहन सिंह आहे, कारण तिथे शत्रू आले, शत्रूचा विनाश करणार म्हणजे मदत, म्हणजे दुर्गा मातेची त्यांनी मदत केली पाहिजे. नुसतं तो बरं वाहन आहे असं नाही म्हणलं, वाहून नेणार नाही, तर दुसरं त्याचं काय उपयोग आहे, तर तो त्या देवतेला त्याची मदत झाली पाहिजे. नंदीने, भगवान शंकरांनी नंदीला सांगायचं जाऊ त्यांचं याला मारून ये, त्याच्याशी युद्ध कर. तसं दुर्गा माता नुसती एकटी लढत नाही म्हणाली, तर तिच्यावर सिंहही लढतो. तुम्ही बघितलं असेल चित्र, त्या शिव त्याला फाडतोय काय त्या राक्षसाला. तेव्हा म्हणाले वाहन म्हणजे त्याचा एकदम सोबती, त्याचा एकनिष्ठ सेवक आणि त्याला मदत करणारा, त्या देवतेला मदत करणारा. सरस्वतीचं वाहन हंस आहे. हंस म्हणजे सत्वगुण, विद्या, आणि मग असं हंस आहे. लक्ष्मी देवीचं वाहन घुबड आहे, कारण काय, घुबडाला रात्री पण दिसतं, म्हणजे त्याला कुठेही दिसू शकतं. ते अत्यंत किती लांबचं त्याला दिसतं, किती लांब तो एक ज्ञान करून घेऊ शकतो. म्हणून लक्ष्मी देवीचं वाहन घुबड आहे. तसंच इंद्राचं वाहन म्हणजे ऐरावत. मग इंद्राला काहीतरी वाहन पाहिजे, तर सगळ्या देवतांचं वाहन होतं. मग इंद्राला ब्रह्मदेवाने इंद्राला निर्माण केलं. तेव्हा इंद्र म्हणाला सगळ्या देवतांना वाहन आहे. ब्रह्मदेवाला म्हणाला की मला वाहन नाहीये, मला काहीतरी वाहन द्या. तेव्हा ब्रह्मदेवाकडे त्यांनी विनंती केली, आणि ब्रह्मदेवाने काय केलं, अशी कथा आहे. ब्रह्मदेवाने विष्णूचं वाहन तो गरुड पक्षी. गरुड पक्षी केवढा महान असतो, गरुड पक्षाची केवढी ताकद असते. अहो तो गरुड पक्षी वाघाला उचलतो आपल्या पायानी आणि अंतराळात घेऊन जातो. वाघाचं वजन किती, त्याचं वजन उचलून तो त्या पंखामध्ये केवढं वजन असतं त्याच, तो घेऊन जातो उडत वरती आणि मग त्याला खाली आपटतो. तर म्हणाले त्या इंद्राला ब्रह्मदेवानी सांगितलं की जा, म्हणले की 2 दिवसांनी ये, मी तुला वाहन देतो म्हणा. आणि ब्रह्मदेवानी विष्णूचं वाहन जे गरुड
गरुड पक्षी त्याला बोलावून घेतलं. आता विष्णूचं वाहन गरुड का? विष्णूला हाका मारल्या, ध्रुवाने हाका मारल्या, प्रल्हादाने हाका मारल्या, का गजेंद्राने हाका मारल्या, तेव्हा त्या विष्णूला पटकन धावून जावं लागतं. द्रौपदीने हाका मारली, पटकन धावून जावं लागतं क्षणार्धात. तसं स्पाइस जेट ज्याला असं म्हणतात, त्याला खूप शक्तीने, काय प्रकाशाच्या शक्तीने सुद्धा ते गेलं पाहिजे. असं रॉकेट त्याच्यापेक्षा जास्त गतीने जाणार म्हणजे हा गरुड पक्षी. आणि म्हणून त्या विष्णूला हा मदत करतो कुठे पटकन पोहोचून द्यायला. गजेंद्राच्या हाकेसरशी धावून या द्रौपदीला एका क्षणात. तेव्हा गरुडावर बैसुनी माझा कैवारी आला. त्याला धावपळ असते म्हणजे, आणि त्याला स्पीड पाहिजे. आणि म्हणून ते वाहन काय, ते वाहन भगवान विष्णूचं आहे, गरुड पक्षी. आमच्या महाराजांकडे एकदा एक गृहस्थ आले. महाराज त्यांना विचारलं, तुमचं नाव काय? तर ते म्हणले, माझं नाव गरुड. अरे वा. महाराज म्हणले, वा वा. त्यांना एवढा आनंद. महाराज सगळ्यांना सांगायला लागले, बघा म्हणले, आमचं वाहन आलंय, आमचं वाहन आलं गरुड पक्षी. तेव्हा भगवान विष्णूचं वाहन जे गरुड पक्षी, त्याला ब्रह्मदेवानी बोलवून घेतलं आणि त्याला एक सोन्याचं अंड होतं. ते सोन्याचं अंड उगवायला सांगितलं. आणि त्यावर, आणि आपण जसं यज्ञ करतो त्याप्रमाणे ब्रह्मदेवानी मंत्र म्हटले आणि त्या मंत्राचे संस्कार त्याच्यावर केले. आणि त्या अंड्यातून लगेच 4 दात आणि 7 सोंडी असलेला, हत्तीला किती एकच सोंड असते आणि 2 दात असते, पण याच्या 4 दात आणि 7 सोंडी असलेला अश्वसप्तमुखो. आणि ते अश्वाच्या बाबतीत सांगितलं. पण इथे हा गजेंद्र, हा हत्तीचा राजा ऐरावत, त्याचं नाव ऐरावत असं ब्रह्मदेवानी ठेवलं. याला 7 शुंडा होत्या. संस्कृतमध्ये शुंडा असं म्हणतात, मराठीत सोंड असं म्हणतात. तेव्हा 7 शुंडा असलेला हा पांढरा शुभ्र हत्ती होता. पांढरा शुभ्र हत्ती तो बाहेर आला आणि त्याचं नाव ब्रह्मदेवानी ऐरावत असं ठेवलं. तेव्हा भगवान सांगतात, हा जो ऐरावत आहे म्हणजे हा हे माझं रूप आहे. तेव्हा या ऐरावताला काय म्हणतात? ऐरावताची 3 नाव आहेत. याला अर्ध मातंग असू. याचा अर्थ असा की हा ढगांचा हत्ती आहे. आता हा कसा इंद्राला कसा हा मदत करतो सांगितलं. वाहन म्हणजे काय, एका ठिकाणी युद्धामध्ये तो इंद्र त्या 7 सोंडे असलेल्या हत्तीवर ऐरावतावर बसतो आणि युद्ध करतो आणि युद्धात असुरांना जिंकतो. हा युद्धात हत्ती त्याला मदत करतो. पण एरवी काय करतो, एरवी युद्ध नसतं तेव्हा हा 7 सोंडा असलेला, 7 सोंडा कशाला पाहिजे त्याच्यात म्हणलं खरं अर्थ आहे. 7 सोंडा असलेला हा हत्ती आहे. तो एरवी काय करतो, तो ढगात राहतो आणि तो काय करतो, त्याने इंद्राला सांगितलं. इंद्रातर्फे त्याला नागमल्ल असं नाव आहे. नागमल्ल म्हणजे लढणारा हत्ती. तो हत्ती सुद्धा लढतो इंद्राच्या बरोबर, इंद्राच्या सोबत, म्हणजे इंद्राला मदत करतो आणि युद्धात तो हत्ती लढतो, म्हणून त्याला नागमल्ल असं शास्त्रामध्ये नाव आहे. त्याच्यानंतर त्याचं दुसरं आणखी एक नाव आहे, अर्क सहोदर. अर्क म्हणजे सूर्य, बालार्क असं म्हणतो, बाल सूर्य. ओम अर्काय नमः म्हणजे सूर्याला नमस्कार. अर्क सहोदर म्हणजे अर्काचा, सूर्याचा भाऊ. त्याला सूर्याचा भाऊ का म्हणतात या हत्तीला, तर म्हणले सूर्य हा पाऊस पाडतो, इंद्र पाऊस पाडतो, पण सूर्य त्याला मदत करतो. काय मदत करतो, ती समुद्राचं पाण्याची, आपल्या उष्णतेने समुद्राची वाफ करतो, पाण्याची वाफ करतो आणि त्याचे ढग होतात तयार.
आणि मग त्याच्यातून इंद्र पाऊस पाडतो. असं इंद्राला मदत करतो भगवान सूर्य. तसंच म्हणले हा इंद्राचा भाऊ आहे. हा जो हत्ती आहे ऐरावत, हा इंद्राचा भाऊ आहे. तो काय करतो, त्यांनी सांगितलं इंद्राला वाहून तर नेतो. इंद्राच्या सैन्यात तो युद्धामध्ये त्याला मदत करतो. आणि तिसरं काम म्हणजे त्याचं की इंद्राचं काम काय, पाऊस पाडणं. मग हा पाऊस पाडण्याला मदत करतो. तो पाऊस कसा पाडतो तर म्हणले तो समुद्राचं पाणी घेत नाही, कारण तो सूर्याचं काम ते आहे. मग तो काय इंद्राला काय म्हणाला की म्हणाले हा सूर्य समुद्राचं पाणी करून पाण्याची वाफ करून ढग तयार करण्याचं काम आणि पाऊस पाडण्याचं काम ते तर म्हणले भगवान सूर्य करतो. पण मी काय काम करतो, मी पाताळात जाऊ शकतो आणि पाताळामध्ये खूप पाणी आहे म्हणा. आणि हे असुर लोक काय करतात, पाताळातलं पाणी देत नाहीत आणि त्याच्यामुळे पृथ्वीवर सर्वकडे दुष्काळ पडतो. पृथ्वीवर दुष्काळ पडतो आणि असुर पाण्याचा साठा ते करून ठेवतात, तेलाचा साठा, पाण्याचा साठा, आणि त्याच्यामुळे इकडे तेल आणि पाणी मिळत नाही. तेव्हा हा जो ऐरावत आहे याची खासियत काय म्हणा, त्याला 7 सोंडा काय, त्या 7 शुंडांनी तो सगळा पाताळातलं पाणी घेतो म्हणाल. आणि हत्ती जसं पाणी उडवतात ना, तसं म्हणजे तो आकाशात ते पाणी उडवतो फवारे उडवतो आणि तिथे म्हणजे ढग निर्माण होतात आकाशात गेल्यावर. एवढी त्याची शक्ती आहे. पाताळातलं पाणी घेऊन आकाशात स्वर्ग लोकात उडवायचं, एवढी शक्ती. आणि त्याच्यामुळे आकाशात मेघ दाटतात आणि जलवर्षा होतो. अशा रीतीने तो इंद्राला मदत करतो. तेव्हा असा ऐरावत याचा एक जन्म सांगितला. दुसऱ्या जन्मामध्ये काय केलं, हा ऐरावत म्हणजे एक कल्प पूर्ण झाल्यानंतर हे सगळे इंद्रादी देव ऐरावता सकट सगळे देव, चतुर्दश भुवन ब्रह्मांड त्याचा लय होतो. आणि मग दुसरा जन्म होतो तेव्हा काही कल्पामध्ये कथा वेगवेगळी. तर दुसऱ्या कल्पामध्ये हा जो ऐरावत आहे हा कुठून निर्माण झाला, हा देवासूर यांनी समुद्राचं मंथन केलं आणि त्याच्यातून ते जे 14 रत्न बाहेर आली, त्यातून तो बाहेरला. हा त्याचा दुसरा जन्म आहे. आणि त्यांनी तो या हत्ती त्याचा या दुसऱ्या जन्मामध्ये तो समुद्र मंथनातून निघाला. तेव्हा असा हा महाबलवान इंद्राचा ऐरावत आहे. आणि म्हणून भगवंताचं ते वाहन आहे, इंद्राचं वाहन आहे. आणि म्हणून भगवान म्हणतात की मी हत्तींमध्ये ऐरावत आहे. त्याच्यानंतर भगवान सांगतात नराणांच नराधिपम, आणि मनुष्यांमध्ये मी कोण आहे तर मनुष्यांमध्ये मी राजा आहे. आता पंतप्रधान असतील किंवा राष्ट्रपती असतील, हे राजा आहेत. ते मनुष्यांमध्ये सर्वश्रेष्ठ आहे. सर्वसाधारण मनुष्यामध्ये ते सर्वश्रेष्ठ आहे. आणि म्हणून नराणांच नराधिपम, म्हणून राजाला विष्णूचा अवतार म्हणतात. राजाला काय म्हणतात, राजाच्या ठिकाणी विष्णू असतो. राजाला विष्णू समजून त्याच्याप्रमाणे वागलं पाहिजे. हल्लीचं लोक म्हणले शिवे देतात, काय ते कुठल्या नरकात जातील म्हणले घोर, काय सांगता येत नाही. राजाला शिवे देतात. राजा विष्णूचा अवतार असतो प्रत्यक्ष. मनुष्यांमध्ये मी राजा असं भगवान सांगतात आणि हे लोक त्याला शिवे देतात. तेव्हा परमेश्वराच्या सत्तेमध्ये सर्व मनुष्यांचं जीवन चाललेलं असतं, व्यवहार सुरू असतो. त्याचप्रमाणे राजाची सत्ता आहे म्हणाले. जर राजा नसता तर अराजक निर्माण झालं असतं आणि शत्रूने लगेच आक्रमण केलं असतं. आता इथं आक्रमण करत असतं पण त्यांचं काही चालत नाही, कारण सैन्य आहे. आणि सैन्य हे राजाच्या राष्ट्रपतीच्या, पंतप्रधानांच्या, गव्हर्नमेंटच्या ताब्यात आहे म्हणले. आणि म्हणून त्यांचं काही चालत नाही तर ते अराजक करायला प्रयत्न करतात. म्हणून राजा हे एवढं महत्व, हा परमेश्वराचा अवतार आहे, विष्णूचा अवतार. राजा नसेल तर अराजक मार्ग. आणि म्हणून नराणाम म्हणजे मनुष्यांमध्ये मी राजा असं भगवान सांगतात. तो नसेल तर शत्रूमध्ये अराजक मार्ग. शत्रू या संधीचा फायदा घेईल, बाहेरचे शत्रू सुद्धा, आतले शत्रू, बाहेरचे, आणि लुटालूट करतील, अन्याय करतील, अत्याचार करतील आणि
प्रजेला त्रास देतो, पण राजा असतो तो प्रजेचं रक्षण करतो. पोलीस आहे, सैन्य आहे, याचा उपयोग करून तो प्रजेचं रक्षण करतो. प्रजा सुखी व्हावी, संपन्न व्हावी, समृद्ध व्हावी, याच्यासाठी विविध योजना करतो. सारांश हा विश्व अधर्माचा नाश करतो. हा राजा काय करतो? अधर्माचा नाश करतो आणि धर्माचा प्रतिपालक आहे. तसं धर्म, सद्गुरूंच्या धर्म कार्यरूपी साम्राज्यात सद्गुरू हे राजा असतात. म्हणून म्हणतात सद्गुरू हा संत कुळीचा राजा. सद्गुरू हे काय? संत कुळ जे आहे त्या संत कुळीचा राजा आहे. रक्ष 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 स्वकुलनंदना त्राही त्राही सकळ देवकुला, हे देवकुल आहे. आणि देवकुळातला राजा कोण आहे? तर सद्गुरू आहे. गुरु हा प्राण विसावा माझा, असं म्हटलं. संतांचे हे कुळ पवित्र पावन, भक्त हे भूषण या कुळीचे. म्हणून सद्गुरूंच्या कार्यरूपी सत्तेत, सद्गुरूंचे जे कार्य आहे या सत्तेमध्ये भक्तांना पूर्ण संरक्षण असतं सद्गुरूंचं. अरे कुठे जाय म्हणलं, तुम्हाला काय होणार, तुम्ही काय घाबरू नका, तुम्हाला कोणी काय करणार नाही, पूर्ण संरक्षण. मध्ये कोणतरी आम्हाला एक व्हिडिओ पाठवला, मग असं होणार आहे, मग ते अमुक होणार आहे, तमुक होणार आहे, विनाश होणार आहे. म्हटलं काही विनाश होणार नाही. काय विनाश तो बाकीच्या लोक, तुम्हाला काय होणार नाही, तुम्हाला काय धक्का लागणार, तुम्ही काय काळजी करू नका म्हणा. हे लोक घाबरवतात, हे ज्योतिषी लोक, हा त्यांचा धंदाच आहे. काय तुम्ही काय घाबरू नका, तुम्हाला काय होणार नाही. तेव्हा मग काही कसं होणार नाही, ते असं आहे, मग होणार कसं? तुम्ही लिहिलं त्यांना, ते इंग्लिश मध्ये लिहित होते. तुम्ही म्हणलं द वर्ल्ड इज चेंजिंग एव्हरी मिनिट, चेंज इज द ऑर्डर ऑफ द डे. काय बट God will give all the security. Who are the devotees of the God, devotees of the Sadguru, the God will protect them. Certainly. म्हणजे ईश्वर त्याला रक्षण देणार आहे. आणि त्यांना प्रेम, नुसतं रक्षण देताच नाही, प्रेम भक्ती ज्ञान देतात आणि त्यांचं जीवन भक्तिमय आणि आनंदाचं करतात. आनंद, आनंदी आनंद झाला. काय आनंदी आनंद झाला, असं काय ते त्यांनी अभंग म्हटला. मग काहीच चिंता मनाला, मग काही मनाला चिंताच नाही. आमच्याकडे जे येतात त्यांना आम्ही सांगतो, अरे चिंता नाही करायची, पहिली गोष्ट म्हणजे चिंता नाही करायची, चिंता अजिबात नाही करायची. चिंता केली तर म्हणलं तुमची श्रद्धा नाही असं होईल. चिंता आता इथे आलं ना, आता अजिबात चिंता करायची, तेव्हा त्यांना आनंद होतो. असो, तेव्हा भगवान सांगतात की ह्या माझ्या विभूती आहे आणि ह्या विभूतीकडे बघून त्यांचं सद्गुरूंनी जे ज्ञान सांगितलं ते ज्ञान आत्मसात करायचं. तेव्हा भगवान सांगतात उच्चै श्रव समश्वानाम विद्धि मम मृतोद्भवम ऐरावतम गजेंद्राणाम नराणाम च नराधिपम. श्री गुरुदेव.